नमस्कार, उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण मस्त असं थंडगार म्हणून कुठली कुठली सरबत पीत असतो, घरात पण बनवत असतो. मस्त अशा सिरपच्या बाटल्या आपण घरात आणून ठेवतो वेगवेगळ्या फ्लेवरच्या आणि मस्त अशी सरबत करत असतो आपण. तर काय वेगवेगळ्या पद्धती असतात सरबत करायच्या, तर त्यातलीच एक मी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मी ज्या पद्धतीनं करते त्या पद्धतीनं जर तुम्ही सरबत केलं तर एक नंबर होणार आहे, हे मला सांगायचं आहे. तर आपण नेहमी काय करतो, रोज सिरप आणलं तर रोज सिरपमध्ये पाणी आणि थोडं बर्फ आणि सब्जाचं बी वगैरे घालून आपण सरबत बनवत असतो. तर आणखी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण हे सरबत बनवलं तर आणखी छान होतं. तर तीच पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या पद्धतीनं मी करते. तर चला ह्यासाठी बघूया आपण काय काय लागतं. तर पहिल्यांदा लागणार आहे रोज सिरप. हे बघा, रोज सिरप आहे. कुठल्याही कंपनीचं घ्यायचं आहे तुम्ही. हे बघा, काही फरक पडत नाही, साखर वगैरे सगळं असतं ह्याच्यामध्ये. 3 चमचे लागणार आहे एका ग्लाससाठी. आणि भिजवलेला सब्जा आहे, सब्जाचं बी. वेगळा फ्लेवर देण्यासाठी त्याच्यामध्ये आपण घालायचे आहेत पुदिन्याची पानं, 5-6 पुदिन्याची पानं आहेत एका ग्लाससाठी. लिंबाच्या 2 फोडी घ्यायच्यात आपल्याला. लिंबू वापरायचं आपल्याला याच्यामध्ये. तर हे बघा, लिंबाच्या बिया आहेत, लिंबाच्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या, नाही तर ते कडवट होतं. त्यामुळे लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या आणि 2 फोडी एवढ्या घ्यायच्यात आपल्याला. आणि आपल्याला लागणार आहे 3 चमचे रोज सिरप. हे बघा, मी काढून घेतलेलं आहे वेगळं. एका ग्लाससाठी आपल्याला 3 चमचे लागणार आहे. आणि लागणार आहे थोडंसं बर्फ आणि काळं मीठ. तर बघा, ह्याच्यामध्ये छान टेस्ट येण्यासाठी आपल्याला काळं मीठ वापरायचं आहे. एकदा तुम्ही काळं मीठ वापरा. हे चिमडभर काळं मीठ असतं, पण इतकं टेस्ट देऊन जातं ना, भारी, एक नंबर लागतं. तर चला सुरुवात करूया. कसं बनवायचं मी सांगते तुम्हाला. चला, तर पुदिना फ्लेवरचा आपण रोज सरबत करतो. तर त्यासाठी बघा, ही पुदिन्याची पानं आपण घेतलेली आहेत, ती घालूया पहिल्यांदा. लिंबाच्या फोडी आणि काळं मीठ आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूया. आणि हे थोडंसं असं ठेचून घ्यायचं आहे. लिंबामध्ये अशी बी नको आहे आपल्याला. लिंबाच्या फोडीमध्ये सगळी बी काढून टाकायची, नाही तर कडवट होतं शरबत, सगळी टेस्ट निघून जाईल त्याची. त्यामुळे ते लिंबाचं बी काढून घ्यायचं नक्की. आणि हलक्या हाताने असं ठेचून घ्यायचं. बघा, पुदिना लिंबू आहे ते चांगलं त्याच्यातून, त्याचा म्हणजे जो अर्क आहे त्याच्यातून निघाला पाहिजे. हे बघा, मस्त त्याच्यामध्ये काय होतं, मग त्याचा फ्लेवर उतरतो. म्हणून थोडंसं हलक्या हाताने आपण हे टेचून घ्यायचं. आणि शक्यतो लाकडी लाटणं घ्यायचा, नाहीतर ग्लास आपला तुटून जाईल, फुटेल नाही का. हां, मस्त. चला, तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण जे सब्जाचं बी घेतलं होतं ना ते घालायचं आहे. परत आपण ते रोज सिरप घेतलं होतं ना ते घालायचं आहे. हे बघा, 3 ते 4 चमचे घ्या. त्यातच आपण जो बर्फ होता, बर्फ घ्यायचा आहे आपल्याला, तो घालायचा. फोडून घालूया. फोडून घालायचं जरासं. हे बघा, असं मिक्स करा मस्त असं. छान मिक्स करायचं. लिंबाचा रस, पुदिन्याचा रस जो उतरला आहे त्याच्यामध्ये, अर्क उतरला आहे, तो छान मिक्स झाला पाहिजे सिरपमध्ये. आता ह्याच्यामध्ये थंडगार असं पाणी घालायचं आपल्याला. हे बघा, तर पाणी आता फ्रीजमधलं वापरा किंवा माठातलं वापरा. बर्फ तर आपण घातलेलंच आहे. हे बघा, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त पुदिना आणि काळं मीठ वगैरे घालून केलेलं हे रोज सरबत, रोज फ्लेवरचं सरबत आहे. मस्त टेस्ट येते बघा. एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीनं खूप छान लागतं. दुप्पट टेस्ट वाढते त्याची, हे मी सांगेन तुम्हाला. नक्की ट्राय करा. हे बघा, किती छान दिसते बघा, मस्त असं रोज फ्लेवरचा. हे बघा, एक नंबर लागतं. नक्की ट्राय करा तुम्ही आणि नक्की आवडणार तुम्हाला, याची मी गॅरंटी देते.
ह्या पद्धतीने करून बघा, नक्कीच फ्लेवर वेगळा लागतो आणि इतका टेस्टी, इतकं मस्त लागतं ना, खूप छान. पुदिन्याचा फ्लेवर असतो त्याच्यामध्ये, काळं बीट, लिंबू, त्याच्यामुळे छान असं फ्रेशनेस येतो त्याला आणि मस्त असं सरबत होतं तयार आपलं. रोज फ्लेवरचं सरबत आहे ते करतच असतो, पण ह्या पद्धतीने केलं तर रोज फ्लेवरचं सरबत तर एक नंबर लागतं. नक्की ट्राय करा. हे बघा, एक नंबर, मस्त मस्त पुदिन्याचा फ्लेवर येतो आहे, काळं मिठाचं टेस्ट आहे त्याच्यामध्ये उतरलेली. आणखी सब्जाचं बी आहे, मस्त त्याचा थंडावा आहे. एक नंबर झालेलं आहे. नक्की ट्राय करा. मी नेहमी असं करते आणि सगळ्यांना आवडतं. तर ह्या पद्धतीनं हे सरबत करून बघा रोज फ्लेवरचा. तर आवडली का रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर पटदिशी लाईक करा. लाईक करत नाही, सबस्क्राईब तर तुम्ही करतच नाही. सबस्क्रायबर आपले खूप कमी झालेले आहेत. नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंट करून सांगत राहा. आणि हा पुदिना फ्लेवरचा रोज सरबत नक्की करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. एक नंबर, मस्त.